पुण्यामध्ये शरद पवार आणि अजितदादांची बैठक आहे। 15 मिनिटांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। साखर संकुलातल्या बैठकीनंतर दोघांचीही स्वतंत्र बैठक सुरू आहे। महत्त्वाची घडामोड या क्षणाची राजकीय वर्तुळातली। अजित पवार आणि शरद पवार आज पुण्यामध्ये साखर संकुलामध्ये एकत्रित बैठकीसाठी आलेले आहेत आणि 15 मिनिटांपासून या दोघांमध्ये स्वतंत्र चर्चा सुरू आहे। साखर संकुलातल्या बैठकीनंतर या दोघांची स्वतंत्र बैठक आहे, त्यामुळे या बैठकीचे काय नेमके मुद्दे आहेत चर्चेचे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही राजकीय घडामोडींसंदर्भातली ही बैठक आहे का, काही राजकीय मुद्दे त्यांच्या बैठकीमध्ये आहेत का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही वेगळ्या घडामोडी घडत असल्याचे सगळे संकेत मिळतात। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्यासाठी केलेली वक्तव्य असू देत अथवा काही गेल्या वर्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट असू देत, या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते। या दोघांमध्ये सध्या एक स्वतंत्र बैठक सुरू आहे। खरं तर पहिल्यांदाच अशा प्रकारे स्वतंत्र बैठक जाहीररित्या सुरू असल्याचं कळतं आहे। साखर संकुलामधल्या बैठकीनंतर या दोघांची स्वतंत्र बैठक सुरू आहे। आज साखर संकुलामध्ये कृषी तंत्रज्ञानातला एआयचा वापर या महत्त्वाच्या विषयावर बैठक होती आणि साखर संकुलातल्या या बैठकीनंतर आता अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। कृषी क्षेत्रातले महत्त्वाचे मुद्दे आहेत की राजकारणातले महत्त्वाचे मुद्दे आहेत, या बैठकीदरम्यान चर्चेसाठी हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या थेट पुण्यामधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चंद्रकांत, अत्यंत महत्त्वाची घडामोड सध्या राजकीय वर्तुळात घडतीये, ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची स्वतंत्र बैठक सुरू आहे। गेल्या 15 मिनिटांपासून बैठक चालू असल्याचं कळतंय, काय नेमकी अपडेट आहेत? हो, साखर संकुलला ही बैठक सुरू आहे। आज खरं तर या दोघांची बैठक नियोजित तिथंच होती। एआय तंत्रज्ञानामध्ये व्यवसायाच्या म्हणजे व्यवसायाचं एक उपकार्यालय हे साखर संकुलात आहे। जरी व्यवसायाचं मुख्य ऑफिस मांजरेलं असलं तरी उपकार्यालय हे साखर संकुलात, तिथंही बैठक होती, नियोजित बैठक होती। दोघंही पवार मांजरेचे अध्यक्ष पवार साहेब आपल्याला माहिती आहे आणि त्या समितीवरती अजित पवार आहेत, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये अजित पवार आहेत। त्यामुळे या एआय तंत्रज्ञान पुढे कसं घेऊन जातं यासाठी जरी नियोजित बैठक असली, पण त्यानंतर हे दोघंही काका पुतणे पवार काका पुतणे पुन्हा स्वतंत्र भेटलेत। बंद दाराआड दोघंही चर्चा करतात। मग ती चर्चा नेमकी कशाची आहे याबाबत सर्वांना राजकीय वर्तुळात अनेक कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आलंय। कारण जरी राजकीय दृष्ट्या विभक्त झाले असले तरी कुटुंब म्हणून पवार फॅमिली नेहमी एकत्र आलेली, त्यांनी अनेकदा हे दाखवून दिले की कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, एकत्रच राहणार। त्यामुळे राजकीय दृष्ट्या पुढे काही वेगळी भूमिका घेणार आहेत का शरद पवार, त्या संबंधी काही चर्चा होते का खरंच? कारण शेवटी पक्ष हा पवारांचा होता, पण जवळपास 90% पक्ष अजित पवारांसोबत गेला, 10% आजही शरद पवारांसोबत आहे। पण त्यातल्याही काही आमदारांना असं वाटतं की आपण सत्तेसोबत जावं। मी राष्ट्रवादीवर नेहमी एक असा एक आरोप होत राहिला की हा पक्ष सत्तेसाठी जन्माला आलेला आहे, जिकडे सत्ता तिकडे ही मंडळी जातात, अजित पवारही तिकडे तसेच गेले असा एक आरोप होत असतो नेहमी। पण शरद पवार गेले नाहीत, या वयात त्यांना ते भाजपसोबत जाण्याचं आरोप नको होता म्हणून ते गेले नाहीत। मग या बैठकीत तशी काही चर्चा होते का? आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय, मी पक्ष विलीन करण्याची चर्चेत सध्या तरी सुतराम शक्यता वाटत नाही, पण पुढे कसं जायचं 5 वर्ष? खरं चर्चेचे मुद्दे नेमके आज काय आहेत? कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की काही राजकीय चर्चा होतीये, बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। चंद्रकांत, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते। महत्त्वाची राजकीय घडामोड सध्या पुण्यामधून शरद पवार आणि अजित पवारांची एक बैठक सुरू आहे। बंद दारात चर्चा सुरू आहे। गेल्या 15 मिनिटांपासून दोघांचीही स्वतंत्र बैठक सुरू आहे।